ही रानभाजी आहे. ही तुम्हाला आता कुठेही रस्त्यावर विकताना किंवा बाजारामध्ये दिसेल. तर ही कंटोली आहे. हे बारीक चिरून जरा वाफवून घ्यायचे आणि नंतर भाजीमध्ये घालायचे. आता इथे आपण कंटोली आणि वालाची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर ही बघा एकदम फ्रेश कंटोली आहे. हा वाटा जो आहे तो 40 रुपयाचा किंवा 30 रुपयाचा असा भेटतो. तर ही कंटोली अशी छोटी घ्यायची, मोठी घ्यायची नाही. त्याच्यामध्ये मग बी असतो. ती कंटोली कवळी नसतात. ही कंटोली जी आहेत ना, ही अशी कवळी आहे. तर अशी बघून कंटोली घ्यायची आहे. तर चला ह्याची आता भाजी बनवूया. तर इथे कंटोळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण ह्याचे काप करूया. तर ही कंटोळी आता कापून घेते मी. तर हे बघा, ह्याचे असे 4 तुकडे केले किंवा छोटे छोटे तुकडे केले तरी चालतील. ह्या बिया काढून टाकायच्या आहे. ह्या कडवट असतात म्हणून ह्या बिया काढून टाकायच्या आहेत. हे बघा, आता हे जे आहेत ना, हे कापून घ्यायचे. असे कापून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये टाकायचे आहेत. हे आपण वाफवायचे आहेत म्हणून आताच पाण्यामध्ये घालायचे आहेत. आता अशी छोटी कंटोली घेतली ना, तर आतून बघा किती कवळी असते. हे बघा, एक कवळी आहे. ह्याच्यामध्ये जास्त बी पण नसते. ह्याचे 2 असे तुकडे करायचे. हे बघा, असं करायचं आहे. तुम्ही गोल पण कापू शकता. आता मी तुम्हाला गोल पण कापून दाखवते. हे जे आहे ना, असे गोल पण कट केले तरी चालतं. इथे कंटोळी साफ करून झालेली आहे आणि पाण्यामध्ये आता बॉईल करून घ्यायची आहे. तर आता मी गॅसवर ठेवते आणि 5 ते 7 मिनिटं आपण वाफवून घेणार आहोत. 5-7 मिनिटं वाफवल्यानंतर हे बघा किती सॉफ्ट झाले आणि ह्याचा कडवटपणा जो असतो तो सुद्धा निघून जातो आणि भाजीमध्ये हे लवकर शिजतात. म्हणून 5 ते 7 मिनिटं किंवा 10 मिनिटं असे वाफवून घ्यायचे आहेत. तर आता हे झालेले आहे. आता भाजीची फोडणीची तयारी करते. तेल गरम करत ठेवलेलं आहे. 2 पळीभर तेल घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरा आणि मोहरी. हे बघा, मोहरी तडतडली तर अर्धा चमचा जिरं घालते आणि यावर आता कांदा, कढीपत्ता, लसूण 5-6 पाकळ्या ठेचलेल्या आहेत आणि 2 मिरच्या अशा मोठेच काप ठेवलेले आहेत. त्याची फोडणी देऊया. कांदा 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. कांदा असा थोडा सॉफ्ट झाला की त्यामध्ये टमॅटो घालते. अर्धा टमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये सॉफ्ट करून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे टमॅटो. आता बघा, इथे हे पण टमॅटो सॉफ्ट झालेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालूया. आपले घरगुतीच मसाले वापरायचे आहेत. तर याच्यामध्ये छोटा चमचा 1 चमचा
हळद घालते, त्यानंतर घरगुती मसाला हा 2 चमचे घ्यायचा आहे, तुम्हाला किती तिखट पाहिजे असेल त्यानुसार, आणि अर्धा चमचा गरम मसाला मिक्स करून घ्यायचे आहे. तर अर्धा मिनिट तेलावर असे परतून घ्यायचे आहे. आणि यामध्ये आपण हा बटाटा पण घेतलेला आहे मी, वाल आणि बटाटा या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. आता यामध्ये आपण वाफवलेली कंटोली जी आहे ती सुद्धा घालायची आहे, कारण तिला पण शिजायला थोडा टाइमच लागतो, म्हणून ती सुद्धा यामध्ये मिक्स करायचं असेल तर रस्सा पण करू शकता, किंवा सुकी भाजी करायची असेल तर सुकी भाजी पण ह्याची छान होते. झाकण देणार आहे आणि ह्याच्यावर पाणी घालणार आहे, आणि हेच पाणी आपण शिजण्यासाठी घालणार आहोत, थंड पाणी नाही घालत आहे. आता हे पाणी गरम झालं की भाजीमध्ये घालायचं आहे. आता पाणी गरम झालेलं आहे, तर हे पाणी आपण भाजीमध्ये ओतून घेऊया. साधारणतः पाऊण कप पाणी होतं, तर हे मला जास्त रस्सा पण नाही ठेवायचं आहे, थोडी सुकी करायची, म्हणून मी जास्त पाणी नाही घातलं. हे बघा, आता ही भाजी शिजून द्यायची आहे 10 मिनिटं. जर का तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यावर पाणी घालायचं आहे, कारण पाणी आटत जाणार आहे. भाजी आहे ना 10 ते 15 मिनिटं मी शिजवलेली आहे. आता वाल जसे असतील तसं भाजी शिजते, कोणाला 10 मिनिटं लागतात, 15 मिनिटं लागतात, 20 मिनिटं लागतात, तर ही मिनिमम भाजी 20 मिनिटामध्ये होते, 20-25 मिनिटं. वालाला चांगले मोड आले ना तर लवकर भाजी शिजते, नाही तर मग टाईम लागतो. तर आता हे मी 12 ते 15 मिनिटं शिजवून घेतलेले आहेत, तर थोडे सॉफ्ट झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी वाटण घालते. सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे, तुम्ही ओल्या खोबऱ्याचं वाटण घातलं तरी ही भाजी खूप छान लागते. आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया. इथे बघा 1 चमचा मीठ घेतलेला आहे, आणि मिक्स करून घेऊया. झाकण ठेवूया आणि परत 5 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे बघा आपली भाजी झालेली आहे, छान अशी घट्ट भाजी केलेली आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत अशी भाजी खूप छान लागते. तर हे बघा छान अशी वालाची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नवीन असाल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार.